हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा जल्दी से जुड़ जाइए, मैंने ग्रुप पे लिंक भेज दिया है। सारे बच्चे जल्दी आइएगा, है ना? देखो एनीवे जो भी है, जिस हिसाब से है, शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से अपने सफर को। जैसे कि हम लोग डेली रोज रात को 8 बजे कहीं ना कहीं जो भी पर्टिकुलर चीजें हम लोग क्लास में सवेरे पढ़ते हैं, उसी का रिवीजन के तौर पे बोल सकते हो, या और सारे चीजें हम लोग डिस्कस करने की कोशिश यहाँ पे करते हैं। एक्चुअली थोड़ा सा अपना प्रोजेक्टर का प्रॉब्लम होने की वजह से थोड़ा सा बोल सकते हो कि ये जो एग्जांपल्स जो मैं क्लास में लेता हूँ, ये मुझे अभी ऑनलाइन लेना पड़ रहा है। एनीवे जो भी है, मैं उम्मीद करूंगा कि ये सारे चीजें आपको बेहतर ढंग से समझा सकूं। और दूसरी चीज, अगर सपोज जो भी चीज मैं अभी आपको पढ़ाने वाला हूँ, ये 4-5 एग्जाम्पल जो भी अपने बचे हुए इस चैप्टर के, ये अगर सपोज यहाँ पे आपको अगर सपोज समझे तो वेल एंड गुड है। आप लिख के सारी चीजें रखिएगा। अगर थोड़ा बहुत कुछ अगर रह ही गया 5-10% अगर सपोज आपको नहीं समझा पड़ा, तो मैं कल क्लास में आपको और फिर से रिपीट करा दूंगा। वैसे आज अपने चैप्टर का एंड है ना? मतलब परसेंटेज इस टॉपिक पे जितने सवालात बन सकते थे, जितने बेहतरीन ढंग से सवालात हो सकते थे, वो सभी सवालों को हमने कवर करने की इन आए कम से कम 4-5 दिनों में हमने कंप्लीट करने की कोशिश किया। ऑलमोस्ट सेकंड लार्जेस्ट चैप्टर आपके सिलेबस का अगर कुछ होगा तो वो यही था, है ना? तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा और वीडियो को लाइक जरूर कीजिएगा, है ना? तो कल हम लोगों ने ये 21वां सवाल तो पूरा कंप्लीट कर लिया था, सोना और कॉपर के रिगार्डिंग जो भी हमने चीजें डिस्कस किए थे। आज हम लोग देखने वाले उसके सामने वाला एग्जाम्पल। देखो बेटा, तो देखो सवाल बहुत ही बेहतरीन सा है। पाण्यामध्ये हायड्रोजनचे प्रमाण, हा बघा बळा, हा जरा थोडासा प्रॉब्लेम असाच असेल तुम्हाला की हा 11/9% आहे बरं हा? इसका मीनिंग मैं बता दूं, 11/9%, ये ऐसा है, ठीक है? ओके, पाण्यामध्ये हायड्रोजनचे प्रमाण 11/9% आणि शिल्लक प्रमाण ऑक्सिजनचे आहे। 11/9% कशाचे आहेत बळा? हायड्रोजनचे आहेत, ठीक आहे? आणि शिल्लक उरलेले जे काय असेल ना, उरलेले जे काही असेल ते ऑक्सिजनचे आहे, ठीक है? ऑक्सीजन मतलब O2 के रिगार्डिंग वाला, उसके रिगार्डिंग, ठीक है? तर असल्यास 450 ग्राम पाण्यामध्ये ऑक्सिजनचे किती ग्राम आहे असं तुम्हाला प्रश्न आहे. If water contain 11/9% hydrogen and the balance is oxygen, then how many grams of oxygen are there in 450 gram of water? तर बघा बाळांनो, सीधा एक गोष्ट यामध्ये तुम्हाला सांगायची आहे. बघा 450 ग्राम मध्ये जे काही पाणी आहे तुमच्याकडे, 450 ग्रामचं जे काही पाणी आहे बाळा, त्यामध्ये हायड्रोजन आहे, ठीक आहे? ते किती टक्के आहे? 11/9% आहे. कुणाच्या? तर 450च्याच ना. तर उरलेला काय राहणार बाळा? ऑक्सिजनच राहणार ना. तेच तुम्हाला कळलं नाही तर सरळ-सरळ एक काम काय करू आपण, पहिले हायड्रोजन किती स्वरूपामध्ये आहे ग्रामच्या ते पहिले काढूया आणि जे काही निघणार ते 450 मधून मायनस करूया, म्हणजे तुम्हाला ऑक्सिजनचे मिळेल. खतम रे, बस. जर मी सपोज तुम्हाला हायड्रोजनचे प्रमाण सांगायचं आहे ना मला, तर मी काय करतो, एकूण जितके आहे आपल्याकडे 450 चे 11/9% आधी काढतो. बघा, तर काय होणार, 450 चे म्हणजे इंटू आणि 11/9% म्हणजे काय होतो बाळा? तर याला माहित आहे ना, आपलं मला वाटते हा मिक्स फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आहे. त्याला ओव्हरऑल फ्रॅक्शन मध्ये कसं आणतो आपण ते बघा. तर 11 9 जा 99 प्लस 1 100, ठीक आहे? भागीला किती बाळा? तर 9. आणि हा टक्के म्हणजे काय? तर नेहमी तुम्हाला माहित असते, टक्के म्हणजे नेहमी भागाकारामध्ये 100 असतो, बस. आणि 100 तर असे पण गेले. त्याच्यानंतर 9 9 आणि हा टकल्या, म्हणजे हायड्रोजनचे प्रमाण 50 ग्राम आहे. जर बाळा हायड्रोजनचे प्रमाण 50 ग्राम असेल, तर मला एक गोष्ट सरळ-सरळ सांगा, 450 मधून हायड्रोजनचे प्रमाण 50, तर मग उरलेलं शिल्लक काय राहणार रे? खत्म काम, ठीक है? तो क्या कर लीजिएगा, ऑक्सीजन अभी आपको डायरेक्ट मिलेगा बच्चा, ध्यान से देखिए। ऑक्सीजन अगर सपोज मैं बोलूं,
ऑक्सीजन, तो ऑक्सीजन आपको कितना मिलेगा? 450 में से हाइड्रोजन को माइनस करो, तो 450 इतने हो गए। और हाइड्रोजन कितना है आपके पास? हाइड्रोजन है 50, तो उसमें 450 में से 50 गए, ये 400 ग्राम आपका क्या रहेगा? ऑक्सीजन रहेगा। देखो इसको थोडासा समज लो रे बडा, इथं बघा असं काही खूप कठीण कन्सेप्ट आहे, यातला भाग नाही आहे। हायड्रोजनचे प्रमाण ऑलरेडी त्यानं दिलेलं आहे, की हायड्रोजन जे आहे बाळा ते 11/1/9% आहे आणि 11/1/9% म्हणजे 11×9 = 99 प्लस 1/9 असते। हे काय नाही की बघा, हे पूर्णांक पूर्णांकाचं रूपांतर करता येतोच तुम्हाला। 99 प्लस 1 म्हणजे हा बाळा 100/9 होत असते। 100/9% हे काय आहे? हायड्रोजन ना, तर मग उरलेले टक्के ऑक्सिजनच असेल ना रे। तर सरळ सरळ त्यांनी ऑक्सिजनचे प्रमाण 450 ग्राम पाण्यामध्ये किती आहे हाच विचारलं ना। तर ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे त्याला आधी त्याची आधी चौकशी करा। म्हणजे 450 ग्राम मध्ये किती ग्राम हायड्रोजन आहे ते आधी काढायचं, ऑक्सिजन आपोआप मिळेल रे तुम्हाला। आणि ते काढण्यासाठी काय केलं मी, की 450 चे 11/1/9% मी आधी काढलं। 450 चे म्हणजे गुणाकार, 11/1/9% म्हणजे 100/9 आणि टक्के म्हणजे 1/100 असतो। समजलं? कटपीट कराल बाळा, तर 50 ग्राम हे तुमचं हायड्रोजनचे प्रमाण झाले 450 मध्ये, ठीक आहे? आणि 450 मधून जर 50 गेले तर उरलेलं बाळा ऑक्सिजन, त्यांनी स्वतः म्हटलं होतं रे बाबा। म्हणून काय झालं, 400 ग्राम तुमचं उत्तर। क्या ये बात क्लियर है? क्या ये बात समझ में आ रही है बच्चा? है ना? देखो बस आखिरी पायदान पे जा रहे हैं, इसको अच्छे से नोट्स बना के आप लिख लीजिएगा, है ना? कुछ-कुछ ऐसे मैं बिल्कुल नहीं बोलूँगा बड़ा कि प्रॉपरली आपके हित में सारे के सारे सवाल बिल्कुल बेसिक बुनियाद पे ही आएँगे करके, नहीं। बेसिक कांसेप्ट का इस्तेमाल करके कहीं न कहीं आप चीज़ों को जितना आप बेहतर समझो, उतना आप कहीं न कहीं एक चीज़ देख लीजिएगा। तो देखो बच्चा, अब देखो माफ़ी चाहूँगा थोड़ा-सा, 1 मिनट देखिए। इसमें देखो अगर सपोज़ मैं बोलूँ तो ऑक्सीजन का अगर सपोज़ मैं देखता हूँ तो ये 400 ग्राम हो गया। मान रहे हो? देखो अरे तो खत्म ही हो गया, सॉरी। नेक्स्ट एग्ज़ाम्पल देखो बड़ा, थोड़ा-सा ज़रा मैं भटक गया था। नेक्स्ट सवाल, बाप रे! ये तो खतरनाक है रे भगवान। ये तो खतरनाक सबसे टफेस्ट एग्जाम्पल में से लग रहा है मुझे ये तो। दिखने में, अब देखते कैसा है सॉल्व करने में। 30 किलोग्रामच्या एका धातूमध्ये 20% जस्त आहे आणि 20 आहे तर 20 किलोग्रामच्या धातूमध्ये 12% जास्त आहे। जर दोन्ही धातू वितळून एकत्र मिश्र करून धातू तयार केला असेल तर त्या धातूमध्ये जस्ताचे शेकडा प्रमाण किती? Wow. An ore of 30 kg contain 20% zinc, while an ore of 20 kg contain 12 percentage zinc. If the total metals are melted together to form an alloy, what is the percentage of zinc in that material? ठीक है, देखो कोई दिक्कत नहीं, इसमें कोई टेंशन लेने वाली बात नहीं है। टुकड़ों में तोड़-तोड़ के समझो बच्चा, है ना? अब मैं सीधा-सीधा अगर सपोज़ बोलूँ तो कोई तो भी एक मटेरियल है, कुछ तो भी एक मटेरियल होगा कैसे तो भी, है ना? वो 30 केजी का है। अब 30 केजी में उसका कहना क्या है कि 20% जो है ना वो जस्त का है, जिंक का है, ठीक आहे? तर बाळांनो किती आहे जस्त, किती ग्राम या किती केजी काय असेल आम्हाला काय माहीत? बाळा तुम्ही डायरेक्ट काढू शकता ना रे, 30 केजीचे 20% काढलं तर तुम्हाला आपोआप जास्त मिळणार। म्हणजे 30 इंटू 20% म्हणजे 20/100 टाकल्या-टाकल्या आणि हा टाकल्या-टाकल्या गेला, तर बाळांनो तुमच्याकडे किती मिळालं रे हा? तर हा 3 दुने 6 केजी म्हणजे 6 किलो तुमच्याकडे काय मिळालं? जास्त मिळालं. कुठे? जेव्हा 30 केजीचा तुम्ही 20% काढता ना तेव्हा। ओके? 1 मिनट इसको जरा छोटा कर दूँ मैं। हाँ, ओके। अब उसके बाद ये तो बात हुई 30 केजी वाले मेटल के साथ। अब बात करते हैं हम लोग जब 20 किलोग्राम के साथ। तो 20 किलोग्राम मध्ये बाळा किती टक्के जास्त आहे म्हणतोय रे? तर 12% जास्त आहे। मान्य कराल? 12% जास्त आहे, तर त्याचे पण बघूया किती केजी यामध्ये जास्त होतोय तेव्हा म्हणून। तर 20 चे 12% काढूया, ठीक आहे? तर 20 चे 12% म्हणजे 20 गुणिला 12% म्हणजे 12/100 ना रे, है ना? तर मग मला सांग 20 एक 20 आणि 20 पंचे होतो म्हणजे 5 केजी होणार। त्याला बघा प्रॉपर अगर सपोज मी आणेल ना, 5 दुने 10 होतो बाळा, उरलं 2 पॉइंट लावून इथे टाकल्या, 5 च्या 20 होतो, खतम काम। म्हणजे इथे काय येणार?
2.4 kg. बघा 30 किलो मध्ये 6 किलो काय मिळालं? जास्त मिळालं. 20 किलो मध्ये काय मिळालं? 2.4 किलो जास्त मिळालं. समजलं मी काय म्हणत आहे? ठीक आहे. तर यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, त्याचं म्हणणं काय होतं, की जर तुम्ही या मिश्रणाला म्हणजे जे काही तुम्हाला 30 किलो म्हणा की हे 20 किलो म्हणा, याला जर तुम्ही जोडणी केलं, याला जर तुम्ही मिश्रण स्वरूपामध्ये एकामेकांसोबत मिक्स केलं, तर जे काही धातू तयार होणार आहे, मिक्स इन द सेन्स वितळवून त्यांनी केलं असेल, जे काही धातू जे काही तयार झालेला आहे, त्या धातूमध्ये त्याच जस्तच्या प्रमाण शेकडा टक्केवारी किती राहील रे? बळा इथे 6 किलो आहे, इथे 2.4 किलो आहे, तर तो तितकंच राहणार आहे, बदलणार नाहीये. ठीक आहे. फक्त एक गोष्ट काय होणार, की कुठे नाही कुठे किलोच्या स्वरूपामध्ये तो बदलेल. कसं? हा बघ एकूण आधी जसं मी विचार करत होतो 20% हा 30 किलोच्या संदर्भात होता. 12% जास्त हा 20 किलोच्या संदर्भात होता. जेव्हा केव्हा तुम्ही त्याला मिक्स करता, तर हा एकूण मिश्रण हा 50 किलोचा बनतोय आणि त्याच हिशोबाने जास्त पण टक्केवारीच्या स्वरूपामध्ये असं बघा, जास्त पण किलोच्या स्वरूपामध्ये किती होणार? ऑलरेडी 6 किलो 30च्या संदर्भात आणि 2.4 किलो 20च्या संदर्भात. समजलं? तर यांचं जेव्हा तुम्ही बेरीज करता बाळा, हा 8.4 होतो ना रे गे? 8.4 केजी होतोय. तर तुम्हाला तेच तर विचारलंय, की हा जो जास्त मिश्रण केल्या असता जे काही बनतोय, तो शेकडा म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपामध्ये किती आहे? बस. समजलं? म्हणून तुम्ही आधी जास्त काढलं बाळा, जे की 30 किलोच्या 20% म्हणजे 6 किलो झाला आणि 20 किलोच्या 12% म्हणजे 2.4 किलो झाला. त्यांना दोघांना जेव्हा मिक्स करतो, तेव्हा 30 आणि 20 हा 50 किलो. यांना पण मिक्स केलं तर जास्त एकूण मला आता किती मिळालं? 8.4 किलो. तर तेच विचारत आहे बाळा, की हा जास्तच्या टक्केवारी किती राहणार? आता हा जास्तच्या टक्केवारी किती राहणार हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर जास्त किती आहे ते तर आधी काढावं लागेल ना. तर बघा जास्त किती आहे मग तुमच्याकडे एकूण? तर 8.4 ना बाळा. आणि किती पैकी? ते इथं 30 आणि 20 नाही, आता एकूण पैकी राहणार. म्हणजे काय? तर 50 गुणीला बाळा टक्के काढायचे आहे म्हणून 100 करायचं रे. बघा धडधड उत्तर 50 किती जातं? दुर्री जा आणि 8.4 इंटू 2 कराल. 2 4 जा 8 होतो, 8 2 16 होतो आणि इथे पॉइंट द्याल. 16.8% तुमचं उत्तर राहतो बघा. व्यवस्थित जे काही गोष्टी आपण केलेल्या आहे ना बघा, कुठेतरी व्यवस्थित आता बघा, प्रत्येकच प्रश्न बिलकुल सोप्या पद्धतीने होऊन जातील अशातला भाग नाही. आता हा पण आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकत होतो, पण मला ते कन्सेप्ट तुम्हाला समजावून द्यायचं होतं, म्हणून आपण इतकं वेळ घेतला. मान्य कराल? पण यानंतर जर तुम्हाला हे माहिती आहे, की हा कन्सेप्ट कशा पद्धतीचा होता, तुम्ही इझिली आता डील करू शकाल. बघा प्रश्न वाचून. कसं? की बाळा 30 किलोग्राम एका धातूमध्ये 20% जास्त आहे ना, तर 30च्या 20% फटाकसे काढून टाकाल. 30च्या म्हणजे इंटू 20% म्हणजे भागीला 100 टकल्या टकल्या म्हणजे हा 6 किलो इथं झाला. ठीक आहे? है ना? त्यामध्ये 30 किलो मधून किती जास्त निघालं? तर 6 किलो निघालं. ठीक आहे? त्याच्यानंतर 20 किलो मध्ये 12% काय आहे बाळा? तर जास्त आहे. तर टकल्या म्हणजे सरळ 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 सांगेन तर 20 एक 20 पाचा आणि 12ला 5 ने डिवाइड करायचं म्हणजे 5 दुने 10 होतो बाळा. उरलं 2 पॉइंट टाकल्या आणि 5 24 तर इथे झालं 2.4 केजी. म्हणजे यामधून काय समजलं? 20 किलो मध्ये 2.4 किलो जास्त आहे. मान्य कराल? तर आता हाच जास्त या ओव्हरऑल मिश्रणामध्ये जेव्हा तुम्ही मेल्ट करता, वितळवता, तेव्हा तो एकच बनतो ना रे. तर एक बनल्यानंतर सगळ्यांना एकत्रित होणं, मिश्रित होणं म्हणजे प्लस होणं. तर इथं किती झालं? तर हा 50 किलो झाला आणि याला मिक्स केलं तुम्ही तर किती झालं बाळा? 8.4 किलो झाला. आता तुम्हाला प्रश्न पण तोच आहे रे, की हा जो जस्त नावाचा प्राणी आहे, तो एकूण मिश्रणाच्या किती टक्के आहे? तर जस्तच्या टक्के काढायचा आहे बाळा तुम्हाला. तर जस्त बद्दल माहित पाहिजे, की जस्त एकूण किती आहे? तर भाई किती आहे? 8.4 किलो आहे. किती पैकी आहे? तर 50 पैकी आहे. इंटू काय करायचं? तर 100 कारण की टक्केवारी काढायची आहे. म्हणून 50 एकन 50 दुने म्हणजे 8.4 गुणीला 2. 2 4 जा 8 पॉइंट जसंच तसं 2 8 जा 16. 16.8% तुमचं उत्तर आलं. ठीक आहे? म्हणजे सांगण्यामागचा उद्देश तुम्ही पण ह्या अशा
काय म्हणतात ट्रिकच्या हिशोबाने म्हणा किंवा ओव्हरऑल पर्टिक्युलर कोणत्याही कन्सेप्टचा यूज छान पद्धतीने करू शकाल जेव्हा ते म्हणतात ना बारकावे खूप जास्त तुम्ही वक्त वो बोलते बहुत ज्यादा आपने वक्त कहीं ना कहीं चीजों को अंडरस्टैंड करने के लिए दे दिया है, समझने के लिए दे दिया है, बारीक बारीक पहलू को लिख के अपने पास रख लिया है, तो कहीं ना कहीं आपको बड़ा आसान जाएगा रे। नहीं तो नहीं जाएगा रे, कहीं ना कहीं बहुत टफ आपको लगेगा। ओके, तो चलो बड़ा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ देखते हैं। टिडिंग डिंग। तो देखो नेक्स्ट एग्जाम्पल, बाप रे बहुत छोटू ही है, इसको थोड़ा छोटू कर देते हैं। तो देखो ये बहुत ही प्यारा सवाल है ना। देखो बड़ा ये सवाल कैसा है, एन फिर से तेज है, एन पुन्हा तोच प्रश्न आला का बड़ा? एका परीक्षेत पुन्हा तोच प्रश्न दिसत आहे रे मला। बघा बड़ा ना ये इंग्लिश वाला जो कंसेप्ट है ना, इंग्लिश वाला कंसेप्ट कहीं ना कहीं यहाँ पे मैडम ने गलत लिख के दिया है ना। इसके पहले का सवाल इसमें मिक्स हो गया, तो ये मत लिखिएगा आप लोग, है ना। तो देखिए बड़ा इसको मराठी में कैसे बोला गया है। तो मराठी में है कि एका परीक्षेत ए हा विद्यार्थी शेकडा 30% गुण मिळवतो, ठीक आहे, व तो 40 गुणांनी नापास होतो। हा जो प्रश्न आहे ना बडा खूप जास्त महत्वाचा आहे। असे प्रश्न नवोदय विचारतो म्हणजे विचारतोच, ठीक है ना। अब देखो एका परीक्षेत ए हा विद्यार्थी शेकडा 30% गुण मिळवतो परंतु तो 40 गुणांनी नापास होतो, ठीक आहे। तर बी विद्यार्थी 40% गुण मिळवून किमान 5 गुणापेक्षा 20 गुण जास्त मिळवतो म्हणतो, तर परीक्षा एकूण किती गुणांची? बाळा तर नेहमी इथे एक लक्षात ठेवायचा, दोन कुठे ना कुठे प्रोबॅबिलिटी इथे त्यांनी स्वतःहूनच दिलेलं आहे, ते नेमकं आपल्याला कुठे ना कुठे समजायला पाहिजे। त्याला कशा पद्धतीने डील कराल बाळांनो, तर ए ला सेपरेटली डील करूया आणि बी ला सेपरेटली डील करूया। कशा हिशोबाने? कसा हिशोबाने? तर पास होणाऱ्या गुणांच्या संदर्भात। कारण की बघ ना रे बाळा, गुण जास्त मिळतो तर परीक्षामध्ये एकूण किती गुणांची होती, खास कर किती गुणांची होती ही काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहित आहे? पास होण्यासाठी किती गुण लागत आहेत ते। कारण की दोघांची कुठे ना कुठे पॉसिबिलिटी जे मी करणार आहे ना ते पास होण्याच्या संदर्भात करणार आहे, ठीक आहे। मी एक काम करतो सुरुवातीला बाळा, एकूण गुण किती होते तर त्यासाठी मी एकूण गुण हे x मानतो, अंदाजी रे, अंदाज करूया। एकूण गुण आपण x मानूया। जर एकूण गुण x असेल बाळांनो तर नेहमी इकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय आता। एकूण गुण तर ए च्या संदर्भात काय म्हटलंय की एका परीक्षेत ए हा विद्यार्थी शेकडा 30% गुण मिळवतो परंतु तो 40 गुणांनी नापास होतो। तर मला सांग ए ला पास होण्यासाठी किती मार्क लागत असतील, किती मार्क लागले असतील? तर पास होण्यासाठी मार्क्स, पास होण्यासाठी जे मार्कांची गरज आहे बाळांनो ते किती असेल कसं वाटतं तुम्हाला? तर ए ला म्हणजे शेकडा 30% गुण मिळवलेच आहे त्यांनी। आता 30% गुण कोणाच्या मिळवतो तो? एकूण गुणांचाच ना। तर एकूण गुणांच्या 30% त्यांनी मिळवलं आहे, पण 40 मार्कांनी तो नापास झाला। आता 40% मार्क म्हणजे सॉरी 40 मार्कांनी तो फेल झाला ना बाळा, तर जितक्या मार्कांनी तो फेल झाला त्यामध्ये अगर सपोज पास होण्यासाठी जे काही त्याला टक्केवारी मिळाल्या आहेत त्यामध्ये जर मी प्लस करणार ना तितके मार्क, तर मला त्याला पास होण्यासाठी किती मार्क लागत आहेत ते मिळेल। पुन्हा सांगतो थोडा कन्फ्युजन दूर होणार तुम्हाला। बघा मी काय म्हटलं की मला पास होण्यासाठी मार्क ए ला किती लागलं हे काढायचं आहे। आता तुम्ही म्हणाल सर ते कसं काढायचं? तर बाळा 30% गुण त्याला मिळालेच आहेत, कशावर? एकूण गुणांचे 30% मिळाले आहेत, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर प्लस 40 का बरं केलात? तर 40 गुण त्याला मिळाले नाही म्हणून तो नापास झाला, आणि जर मिळाले असते तर तो पास झाला असता ना। आणि मी काढत काय आहे, पास होण्यासाठी मार्कच ना बाळा, ठीक आहे। तर तो नापास केव्हा झाला असेल? जेव्हा त्याला 30% मिळाले असतील, कोणाच्या? ते एकूण गुणांच्या, आणि त्याला पास होण्यासाठी किती मार्क लागत आहेत? तर 40, म्हणून मी ते प्लस 40 केलं, कारण की त्याला पास होण्यासाठी मार्कांची गरज आहे, बस बाकी काय नाही, ठीक आहे। तर याला सॉल्व्ह कराल तर तुम्ही कसं होतं, x गुणिला 30% म्हणजे x गुणिला 30% म्हणजे 30 x भागिला 100 प्लस 40, ओके। तुम्हाला हवं आहे तर याला तुम्ही कटपीट पण करू शकता, टकल्या टकल्या गेला तर हा 3x/10 प्लस 40 मान्य कराल। आता तीच गोष्ट बी सोबत खेळूया आपण।
त्याच्यानंतर तो काय म्हणतोय की बी विद्यार्थी 40% गुण मिळवून किमान 5 गुणांपेक्षा 20 गुण अजून जास्त मिळवतो. वाव! म्हणजे याला पण पास होण्यासाठी मार्क किती बघा, पास होण्यासाठी मार्क बघा कुठे नाही कुठे जवळपासच आहे. हा तर पास झालाय, पण पास होऊन याने 20 गुण जास्तचे मिळवले आहेत. आता तो किती टक्क्यांनी पास झाला बाळा? एक्सच्या 40% पास झाला. कितीच्या? एकूण गुणांच्या 40%नी तो काय झाला? पास झाला. ठीक आहे. पण पास होऊन सुद्धा त्यांनी 20 मार्क अतिरिक्त मिळवले. 20 गुण जास्तचे मिळवले. म्हणजे पास होण्यापेक्षा जितकं त्याच्या पास होण्याचं जे काही मार्क असतील ना बाळा, त्यापेक्षा त्यांनी 20 गुण जास्तचे मिळवले ना रे. आता तो जास्तचे मिळवत आहे म्हणजे पास होण्यासाठी लागणारा जे काही मार्क असतील त्याच्यापेक्षा 20 ने जास्तच आहे ना. तर मग पास होण्यासाठी मार्क किती लागत असतील? -20 करावं लागेल. अच्छा -20 का बरं करायचं सर? कारण की त्याला 20 गुण जास्त मिळाले ना रे. पास होणाऱ्या मार्कांपेक्षा 20 गुण जास्त मिळाले म्हणून मी -20 जेव्हा करणार तेव्हा एक्झॅक्टली पास होण्यासाठी मार्क किती लागतात ते तुम्हाला मिळणार. इथपर्यंत काही डाउट? ठीक है, कुछ डाउट रहेगा भी ना बच्चा तो मैं कल क्लास में आपका क्लियर करा दूंगा. अब इसको देखो सॉल्व करते हैं. x चा 40% म्हणजे गुणीला 40 बघ बळा गुणीला 40 भागीला 100 मायनस 20 म्हणजे काय असतो हा 40x भागीला 100 मायनस 20. हा बघ बाळा टकल्या टकल्या गेला मान्य कराल. त्याच्यानंतर इथे काय राहिलं रे तर 4x भागीला 10 मायनस 20. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? अरे इथपर्यंत काही डाऊट आहे? मला एक गोष्ट सांगा, आता पास होण्यासाठी लागणारे मार्क ए साठी आणि पास होण्यासाठी लागणारे मार्क बी साठी भाई परीक्षा दोघांसाठी एकच होती. दोघांसाठी परीक्षा एकच होती. तर पास होण्यासाठी लागणारा जो क्रायटेरिया आहे बाळा, तो सारखाच राहील ना रे. आता मला सांगा तुमच्या क्लासमध्ये अगर सपोज 60 ते 70 तुमच्या 5वी किंवा 4थी मध्ये जसे मुलं असतील. पास होण्यासाठी 35% जर रमेशला लागत असतील, तर गणेशला पण 35%च लागणार आहेत. मान्य कराल? तर मग पास होण्यासाठी मार्क एला जितकं आहे, ते बीला पण तेच आहे ना, म्हणजे ते सारखे राहतील. तर याचं मीनिंग काय होतं बाळा, तर लक्ष दे. यावरून आपण असं समजलं, की पास होणारे मार्क कुणासाठी ए साठी हा बरोबर राहणार कुणाच्या पास होणारे मार्क कुणासाठी तर बी साठी. काय समजलं मी काय म्हटलं? ज्याला जितके मार्क लागतात त्याला पण तितकेच लागतील. पण पास होण्यासाठी ए ला किती मार्क लागले बाळा? बघा तर लिहायचं 3x भागीला 10 प्लस 40 बरोबर पास होण्यासाठी बी ला किती लागले बाळा? तर 4x भागीला 10 मायनस 20. खतम काम. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पहा. कसं नाही कसं, कुठे नाही कुठे एक्सची कहाणी तुम्हाला मला वाटते बेसिकच्या संदर्भात जेव्हा सांगत होतो तेव्हा सांगितलं होतं, की एक्स वाल्या सगळ्या गोष्टींना पहिले लेफ्ट साइडला घेऊन जायचं किंवा इकडे कुठेतरी असतील तर त्यांना जवळ आणा. आता हा बघा 3x आणि x वाले प्राणी एका साइडला आणणार आहे. तर जसं मी 3x/10 आहे याला इकडे आणतो किंवा त्याला तिकडेही घेऊन जातो सारखाच आहे बच्चा बता. देखो संख्याकडे घेऊन येतोय ठीक आहे आणि व्हेरिएबल कडे नेतो ठीक आहे. 40 संख्या इकडे आली बाळा -20 आहे तिकडे जाणार तर +20 आणि हा 4x भागीला 10 3x तिकडे गेला तर -3x भागीला 10. खत्म काम. अब मुझे एक बात बताइएगा, ध्यान से देखिए बच्चा, अगर 40 प्लस 20 म्हणजे किती तर 60 होतो. 4 आता बघा छेद हा समान आहे, डिनोमिनेटर सेम है ना बच्चा. जब डिनोमिनेटर सेम रहता है ऊपर वाले को डायरेक्ट मैं प्रोसेस करता हूं, माइनस होगा तो माइनस, प्लस होगा तो प्लस और नीचे में जो नंबर है वो. तो 4x से 3x गया बच्चा कितना होगा? तो 1x डिवाइडेड बाय 10 ये डिवाइड में इधर आएगा तो मल्टीपल में जाएगा इंटू 10 म्हणजे बाळांनो x ची व्हॅल्यू तुमची काय आली 60 गुणिला 10 म्हणजे 600 गुणांची परीक्षा होती बाळा ती. कारण की तुम्हाला एक्सच फाइंड करायचं होतं ना. याचे मस्तपैकी बारकावे तुम्ही स्वतः बनवा. व्यवस्थित पद्धतीने याला समजण्याचा प्रयत्न करा. समजलं नाही तर एकदा पुन्हा बघा. ठीक आहे. पुन्हा व्हिडिओ रिपीट करून बघा.
त्याहूनही अगर सपोज नाही समजलं तर उद्याला क्लासमध्ये मी तुम्हाला पक्का समजावून सांगतो. ठीक है ना? उसी हिसाब से बच्चा लास्ट एग्जाम्पल कहीं ना कहीं इस चैप्टर का हम लोग आज खत्म कर रहे हैं। इसके बाद इस चैप्टर को हम लोग अलविदा कह लेंगे। कुछ अगर सपोज सवाल जो भी सवाल रहेंगे अगर आपको नहीं समझा रहेगा ना बड़ा, तो मुझे कल क्लास में सवाल को मेंशन करके पूछेगा, है ना? मैं वो सवाल आपको बताऊंगा फिर से। कल के लिए मैं और एक दिन दे दूंगा आपको, है ना? और उसके हिसाब से जो भी हमने 25 से 24 सवाल जो भी हमने किए हैं, उसमें कुछ भी आपको अगर डाउट होगा तो कल आप मुझे बेशक पूछिएगा, हम लोग डिस्कस करेंगे। फिर भी यहाँ तक कोई अगर सपोज नए बच्चे हैं, नए पेरेंट हैं, हमें अगर देख रहे होंगे, हमारा वीडियो आपको अच्छा लग रहा होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिए। ओके, तो देखो बड़ा लास्ट एग्जाम्पल, अरे देखो एंड जो हो रहा है वो राज के साथ ही हो रहा है। देखो, क्या मैं नहीं बोल रहा हूँ भाई, सवाल बोल रहा है। राजने खाल्लेल्या आंब्यांपैकी राजने खाल्लेल्या आंब्यांपेक्षा 40% आंबे जास्त विक्री केले। ओके, जर त्याने 70 आंबे विकले असतील तर राजकडे एकूण किती आंबे असतील रे? अरे वाह रे, एक नंबर सवाल है बच्चा। क्या आप इसका जवाब देना पसंद करोगे? क्योंकि सारे के सारे सवाल तो मैंने सॉल्व करके दे ही दिया बड़ा, है ना? बस ये आखिरी सवाल है, तो क्या मुझे आप इसका जवाब कमेंट करके बता सकोगे? मैं इंतजार करूंगा बच्चा आप तमाम बच्चों का कि आप मुझे इस चीज का आंसर जरूर बताएं। और अगर सपोज किसी को नहीं आया तो कल मैं शुरुआत जब करूंगा ना बच्चा अपने इस पर्टिकुलर सेशन की, तो इसी सवाल से करूंगा। तब तक भर भर के कमेंट कीजिए और बताइए कि इसका आंसर क्या होना चाहिए करके। इसी तरह अगर सपोज आप हमारे साथ पढ़ना चाहते हो तो नवोदय को बिल्कुल बेसिक से अगर आप महसूस करना चाहते हो तो हमारे साथ आप जुड़ सकते हो रोजाना 8 बजे। और चैनल को पहले सब्सक्राइब कर लीजिएगा और वीडियो पसंद आया तो लाइक जरूर कर लीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक बहुत खुश रहिए, बहुत जम के पढ़ाई कीजिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।